गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरोपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच या निरोपण श्रवण करत आहेत असं समजून आपण या निरोपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याचं जीवन सुंदर कधी बनेल बरं। मनुष्य या संसारामध्ये दुःखामध्ये बुडालेला आहे, पण जर मनुष्याला त्याचं जीवन उत्साही बनवायचं असेल, त्याचं जीवन समाधानी करायचं असेल ना, सर्वात सुखी मनुष्य व्हायचं असेल ना, तर काही गोष्टी आहेत ना त्या समर्थांनी सांगितलेल्या आहेत। त्या प्रत्येक मनुष्यानं त्या गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्या। त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आता आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। पहिली गोष्ट, हळू बोलावं। जर तुम्ही हळू बोललात ना तर तुम्हाला शांती मिळेल, कारण जेव्हा हे मन कोमळ होतं ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण होतो। पण तुमचं मन कठोर असेल तर त्या तुमच्या जगण्यामध्ये उत्साह कधीच निर्माण होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या वैखरीमध्ये जेवढे कमी शब्द बोलता येतील ना तेवढेच बोलावं, कारण निरर्थक बडबड भगवंताला सुद्धा आवडत नाही आणि आपल्या मनाला सुद्धा आवडत नाही। कारण मन सुद्धा जेवढं तुम्ही जास्त बोलाल ना तेवढं तुमचं मन सुद्धा दुःखी होत जातं। दुसरी गोष्ट पाहूया, अहंकार। हा अहंकार सोडला ना तर मनुष्य मोठा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण जोपर्यंत हा अहंकार तुमच्या जीवनामधून जात नाही तोपर्यंत तुम्ही कधीच मोठे होणार नाही। कारण हा अहंकार आहे ना, हा अहंकार आपल्या दुःखाचं मूळ आहे। किती मोठमोठ्या राजा रजवाड्यांना या अहंकाराने कालाभूत केलं, पराभूत सुद्धा केलं। म्हणजे क्षणात हा अहंकार असतो ना तो निघून सुद्धा जातो, पण आपल्या आयुष्याची राख रांगोळी करतो ना। कारण हा राग आहे ना, हा राग लोभ मनुष्याच्या जीवनाची साडेसातीच करतो ना, अधोगतीलाच नेतो ना। पण तरीसुद्धा मनुष्य आपल्या मुलांवर रागवतो, मनुष्य आपल्या पत्नीवर रागवतो। पण जर प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण आपल्या संसारामध्ये आपले जे जवळचे आहेत ना त्यांच्यावर जास्त रागवतो, पण जर समोरचा कोणी त्याच्या व्यतिरिक्त जर असेल ना त्याच्यावर आपण रागवण्याचं सोडून देतो। कारण का बरं? तेव्हा मात्र प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण आपल्या पत्नीला, आपल्या आईवडिलांना, आपल्या मुलांना जर सुख देत नसू ना तर आपण कर्ता पुरुष संबोधले जाऊ का? कधीच नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या समर्थांच्या या भक्तिमार्गामध्ये जो उपासना करतो, जो श्रवण करतो, त्याच्या घरामध्ये सुद्धा तंटा होत नाही। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, प्रत्येक वेळी दर निरूपणामध्ये समर्थांनी या मनुष्याला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मनुष्या तू सकाळी लवकर उठ, उपासना कर। पण मनुष्य मात्र ऐकतो का? अजूनही तो उपासना करत नाही। आता जो कोणी करत नाही ना त्याला सांगायची गरज नाही की समर्थ तुम्हाला किती वेळा जागवतील। तुमचं दरवेळचं रडगाणं आहे ना की मी सुखी नाही, समाधानी नाही, माझ्या जीवनामध्ये श्रीमंती नाही। पण समर्थांनी सांगितलेल्या मार्गावर तू चालतोस का? कधीतरी मनुष्यानं लक्षात घ्यायला हवं, प्रत्येक वेळी भगवंत आपल्याला जागे करतो, पण भगवंत जागे करून किती दिवस करेल बरं? एक दिवस मृत्यूची वेळ येईल ना
मग तुमच्याकडे काही असणार सुद्धा नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. आता पुढे समर्थांनी तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की विचार जर तुम्ही केला ना तर तुम्हाला ज्ञान मिळून जाईल. हा विचार आहे ना तो समर्थ मार्गाचा विचार हवा. नाहीतर मनुष्य या कलियुगाच्या या जीवनामध्ये विचार करून मृत्युमुखी पडतो, विचार करून आत्महत्या करतो. पण समर्थांनी कोणता विचार सांगितलेला आहे बरं? जर तुझ्या वैखरीमध्ये भगवंताच्या नामस्मरण असेल, भगवंताचं चिंतन असेल, जर तुझी पूर्ण परिस्थिती आजूबाजूची जर भक्ती मार्गामध्ये नाहून गेलेली असेल ना, तुझं निरंतर मन त्या भगवंताच्या विचारामध्ये असेल, तर तुला ज्ञान मिळून जाईल. कारण जोपर्यंत तू मौन धारण करत नाही ना तोपर्यंत हे ज्ञानसुद्धा तुला मिळणार नाही. म्हणून तू विचार जर केलास ना तर भगवंताच्या व्यतिरिक्त कुणाचाही करू नको. कारण हे जग नश्वर आहे आणि हे नश्वर जग आहे ना ते कधी ना कधी अधोगतीला जाणार आहे. पण तुझ्या जीवनाचा तू स्वतः शिल्पकार आहेस. तू स्वतः विचार कर आणि स्वतः आमूलाग्र बदल घडवून आण. आता पुढे पाहूया. सेवा केली ना तर शक्ती मिळेल. म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे कधी कधी मनुष्य एवढा अहंकारामध्ये बुडालेला असतो ना की सेवा काय पैशाची त्याला घमेंट असते. या पैशामुळं तो सर्व नाते विसरून जातो. बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनाचं एक सत्य आहे की मनुष्याकडे जर जेव्हा पैसा येतो ना तेव्हा तो अहंकारसुद्धा येतो. म्हणजे जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा अहंकारसुद्धा येतो. पण लक्ष्मीसोबत नारायण जर असेल ना तर कधीच तुमच्या जीवनामध्ये अहंकार येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनुष्याने सेवा करायला हवी. जर कुठे पारमार्थिक कार्य चालू असेल तिथल्या चटया उचलायला हव्या, चटया तिथे अंथरायला हव्या. म्हणजे जे पारमार्थिक क्षेत्रामधलं जर कोणतं कार्य असेल ना तिथे आपला हातभार लागायला हवा. जरी तुम्ही पैशाने हातभार लावत नसाल तरी काही टेन्शन घेऊ नका. पण जे कामं आपल्याला शक्य आहेत ना ती आपण कामं केली पाहिजेत, सेवा केली पाहिजे ना. तेव्हा काय मिळते म्हटलं? तेव्हा मिळते शक्ती. आणि ही शक्ती मनुष्याला निरंतर जागे करत असते. आता पुढे पाहूया. सहन केलं तर देव पण मिळेल. म्हणजे काय? म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये सहन करण्याची तुम्ही क्षमता ठेवली. आता सहन करणं म्हणजे काय? सहन करणं म्हणजे जर एखाद्या स्त्रीवर अत्याचार करत असेल, एखाद्या पुरुषावर एखादी स्त्री अत्याचार करत असेल तर मग हे सहन केलं जाऊ शकतं का? असं सहन कधीच करू नका. समर्थांनी सांगितलेलं आहे जर आपल्या स्वतःच्या भावनांचा जिथे आदर होत नसेल ना तर तिथे जागे व्हायला हवं, तिथे सहन केलं जाऊ नये. पण समर्थांनी सहन केलं म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असतील, तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्ही आत्महत्या या गोष्टीमध्ये प्रवृत्त होऊ नका. कारण तुम्ही जर सहन केलं ना एक दिवस तुमची वेळसुद्धा येणार आहे. कारण भगवंत जेव्हा दुःख देतो ना तेव्हा सुखसुद्धा देणारा असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दुःख येईल ना तेव्हा सुखसुद्धा येणार आहे. आणि सुख जेव्हा येईल ना तेव्हा ओतू नये, मातू नये, दुःखाचीसुद्धा आठवण ठेवायला हवी. पण मनुष्य मात्र सुखामध्ये भगवंताची कधीच आठवण काढत नाही. कारण का? कारण तो आनंदामध्ये असतो, मजेमध्ये असतो. पण जेव्हा दुःख येतं ना तेव्हा तो कायम भगवंताच्या चिंतनामध्ये असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना काही गोष्टी सहन करायला सुद्धा शिका. जेव्हा तुमची सहनशीलता एवढी सुदृढ होऊन जाईल ना तुम्हाला देवपणा आल्याशिवाय राहणार नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही भक्ती केली ना तर तुम्हाला मुक्तीसुद्धा मिळेल. बघा समर्थ वाणीमध्ये या समर्थ विचारांमध्ये आता भक्ती म्हणजे काय भरपूर निरूपणामध्ये आपण ऐकलं असेल. भक्तीची नक्की मूळ व्याख्या तरी काय आहे बरं? आपण प्रत्येक मनुष्यानं आपण भक्ती म्हणजे काय म्हणतो बरं?
आपण भक्ती म्हणजे वेद आपले पठण केले पाहिजेत, जर आपण ग्रंथ वाचले पाहिजेत, ही भक्ती आहे का? हे आहे आपलं आत्मचरित्र. हे आपल्याला ज्ञान किती आहे ते याच्यामध्ये दिसतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्य देहाचा जर विचार केला ना, जर त्याला स्वार्थापासून वाचवायचं असेल तर भक्ती करावी लागेल. आणि ही भक्ती कधी केल्यानंतर मुक्ती मिळते, तर समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करणं, ही सुद्धा खूप मोलाची भक्ती आहे. आणि भगवंताला हीच भक्ती आवडते. जर तुमचे भरपूर ग्रंथ पाठ असतील, तोंडपाठ सर्व असेल, पण तुमचं आचरण व्यवस्थित नसेल ना, तुमचे कर्म व्यवस्थित नसेल, तर तुम्हाला मुक्ती कधीच मिळणार नाही. म्हणून प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जेवढं ज्ञान आहे ना ते दुसऱ्याला दिलं पाहिजे, कारण दिल्यानं कधीही वाढच होत असते. आता पुढे पाहूया, श्रम केलं तर लक्ष्मी मिळेल. जेव्हा आपल्या हाताला जर काम नसेल ना, असं म्हणतात, हे रिकामं डोकं असतं ते सैतानाचं असतं. म्हणून जर आपलं रिकामं डोकं ठेवलं नाही ना, आपल्या हाताला काही काम असेल, 2 पैसे कुठून मिळत असतील ना, तर तिथून नक्कीच आपण काम करावं. रिकामं कधीही तसं बसू नये. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, समाधानी जर राहिलात ना तर सुख मिळून जाईल. पण मनुष्य मात्र, आता इथे सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल, हा समाधान आहे तरी कुठे? मी एवढा प्रयत्न करतो समाधानी राहण्याचा, पण मला समाधान मात्र सापडत नाही. पण समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, जर दुसऱ्याच्या जीवनाकडे तू पाहू नकोस. जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर सर्व सुखसोयी आहेत, धनवान आहे, पण त्याचं बघून आपण जर त्याच्यापुढे भिकारी वाटत असू, तरी तू स्वतःला भिकारी समजू नकोस. कारण तुझ्या जीवनामध्ये ते सर्व तुला मिळणार आहे. पण फक्त भगवंतावर विश्वास ठेव, भगवंतावर श्रद्धा ठेव. पण मनुष्य मात्र दुसऱ्याला आनंदामध्ये बघतो आणि स्वतः दुःखी होऊन जातो. मग हे समाधान तुला मिळेल का? जोपर्यंत तू समोरच्याला चांगला बघत नाही ना, तोपर्यंत तुला कधीच सुख मिळणार नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, तू जर कर्तव्य केलं ना तर तुला मोक्ष मिळेल. इतके लहान बनून राहा की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल, आणि इतके मोठे व्हा की तुम्ही उठाल ना त्यावेळी कोणीही बसलेला नसेल. म्हणजे काय? बघा, ही समर्थांची वाणी आहे ना. आपल्याला हे जीवन जगावं कसं, मनुष्य प्राण्यानं या जीवनामध्ये काही करावं ना, हे समर्थांनी प्रत्येक मनुष्याला सांगितलेलं आहे. पण मनुष्य हे करतो का? मनुष्य मात्र पैशाला खूप जवळ करतो आणि भगवंताला लांब करून टाकतो. पण ज्याने हा पैसा बनवलेला आहे, हे सर्व जग त्याच्यामुळं चालू आहे ना, तू जर त्याचाच होऊन गेलास ना, तर तुला कसली कमी होईल का? तुझ्या जीवनामध्ये काही कमी राहील का? पण मनुष्य हे सर्व विसरून जातो. त्याच्या डोळ्यांना जे दिसतं ना, तो सत्य मानून तो पैसा माझ्याजवळ कसा येईल ना, त्याच्या पाठीमागे लागतो. पण भगवंताला तिथे तो विसरून जातो. एकदा लक्ष्मी म्हणते, सर्व जग पैशावर चालतं, पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मला किंमत आहे. बघा, भगवंत म्हणू लागतात, तू सिद्ध करून दाखव बघू. लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. एका अंत्ययात्रा चाललेली असते आणि लक्ष्मीवरून पैशांचा वर्षाव करते, म्हणजे पैशांचा पाऊस पडते. सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघा, बघितलं का तुम्ही, पैशाला किती किंमत आहे बरं. बघा, भगवंतांनी लगेच लक्ष्मीला सांगितलं, प्रेत नाही उठलं बरं हे पैसे जमा करायला. बघा, किती सुंदर सांगितलेलं आहे. लक्ष्मी काय म्हणते, हे प्रेत कसं उठणार बरं, तो मेलेलाच आहे ना. विष्णूंनी खूप सुंदर उत्तर दिलं. लक्ष्मी मातेला दिलं, जोपर्यंत मी या शरीरामध्ये आहे ना, तोपर्यंत तुला या जगामध्ये किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून निघून जाईल ना,
तेव्हा तुझा पैसा मातीमुळेच होईल ना. म्हणून प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत हे भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे ना, या भगवंताने ह्या प्राणज्योत दिलेली आहे, तोपर्यंत या पैशाला किंमत आहे ना. जर भगवंताचीच आपण आठवण काढली नाही तर आपल्याकडे पैसा असून त्या पैशाचं काही खाता येणार आहे का? काहीच नाही. म्हणून भगवंत आहे ना, तो आपल्या सोबत असायला हवा. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, हा मनुष्य भक्ती मार्गात जरी आला ना तरी तो पैशाच्या लोभापायी येतो, की जेणेकरून मी समृद्ध जीवन जगावं, जेणेकरून मला धन संपत्तीमध्ये देवाने न्हावून टाकावं. पण कोणी या भक्ती मार्गामध्ये समाधान मिळावं म्हणून येतो का? खूप बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत की ते समाधान मिळावं, भगवंताची सेवा करावी, काहीतरी या भगवंताने दिलेल्या या देहातून काहीतरी सेवा होईल. म्हणून अगोदर आपला विचार बदलायला हवा. आपण विचार जसे करतो ना तसं आपल्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणून आपण या भक्ती मार्गामध्ये का आलो आहोत ना, याचं अगोदर आपल्याला प्रश्न उलगडायला हवा, याचं उत्तर तुम्हाला मिळायला हवं. तरच या जीवनामध्ये तुमच्या उत्साह निर्माण होईल, समाधानीसुद्धा व्हाल आणि धनवानसुद्धा व्हाल. पण मनुष्य मात्र जेव्हा मनुष्यावर संकट निर्माण होतं तेव्हा तो भगवंताला दोष देत असतो, पण तो स्वतः मात्र विसरून जातो की स्वतःचे कर्म किती वाईट होते बरं. पण मनुष्य मात्र, कारण त्याला माहीत आहे, बघा हा मनुष्य प्राणी आहे ना, त्याला सर्व काही माहीत आहे. हा सर्व जग चालवणारा भगवंत आहे हे सुद्धा त्याला माहीत आहे, तरीसुद्धा तो वाईट कर्म करतो आणि उलट भगवंताला दोष देत असतो. म्हणजे बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका चिमणीनं देवाकडे तक्रार केली की हे देवा, खूप मेहनतीनं मी घरटं बनवलेलं होतं, पण तुम्ही वादळ पाठवलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. देव म्हणाला, तू घरट्यामध्ये होती आणि तुझ्या घरट्यामध्ये साप येत होता, त्यासाठी मी वादळ पाठवलं, म्हणजे तू झोपेतून उठून उडून जावं आणि तुझं प्राण वाचावं. आपल्या जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा संकट नेहमी येत असतात ना, आपल्याला कळत नाही की देव आपल्याला नेहमीच वाईट परिस्थितीतून वाचवत असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटत असतं ना की देव तुमच्यावर संकट आणतो आहे, तर विश्वास ठेवा की देव तुम्हाला दुःखातून सुखाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण मात्र निगेटिव्हच विचार करतो ना, आपण नुसता नकारार्थी विचार करतो की देवाने मला दुःख दिलं, पण तुला 100% दुःख होणार होतं ना, तर देवाने ते 10%वरच निभावलं. पण मनुष्य मात्र हा विचार करतो का? म्हणून भक्तिमार्गाचं सामर्थ्य काय आहे? जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी माहीत होत नाही, या जीवनाचं खऱ्या गोष्टी माहीत होत नाही, तोपर्यंत मनुष्य चांगलं जीवन जगत नाही, तोपर्यंत मनुष्य समाधानकारक जीवन कधीच जगत नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे ना, जीवनातील या खऱ्या गोष्टी प्रत्येक मनुष्याला माहीत असायला हव्या. पहिली गोष्ट म्हणजे मृत्यू हे अटळ सत्य आहे. जोपर्यंत प्रत्येक मनुष्याला माहीत होत नाही ना की मी मरणार आहे, पण मरण्याच्या अगोदर ज्या भगवंताला मला जन्माला घातलं ना, त्याचे काहीतरी सेवा करावी. ज्या मनुष्याला ही आठवण असते ना, त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही. दुसरी गोष्ट, मृत्यूनंतर सोबत काहीच घेऊन जाता येत नाही. या आठवणी आहेत आणि या जीवनातील खऱ्या गोष्टी आहेत. या जोपर्यंत मनुष्याला माहीत होत नाहीत ना, तोपर्यंत पापकर्मसुद्धा कमी होणार नाही. म्हणजे जेव्हा आपला मृत्यू होईल, आपण या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक क्षण आपण पैसा कमावण्यामध्ये घालवतो, जेणेकरून मी श्रीमंत होईल, जेणेकरून माझ्याकडे गाडी बंगला असेल, म्हणजे मी एवढा श्रीमंतीमध्ये बुडालेला असेल ना की माझ्या सर्व सुखसोयी निर्माण होतील. पण मनुष्य मात्र काही घेऊन जातो का बरं? काहीच नाही. सर्व जाग्यावर राहतं, तरीसुद्धा हा मनुष्याला पैशाचा अहंकार का असतो बरं? कधीतरी विचार करायला हवा. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जे पेराल तेच उगवेल,
जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर तुमच्यासोबत वाईटच घडणार आहे. जर तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करत असाल तर तुमचं जीवनसुद्धा सुखमय होईल. कितीही विचार केला ना तरीही वेळेच्या पुढे जाता येत नाही. प्रत्येकाला हे माहीत असणं गरजेचं आहे. पण मनुष्य मात्र या गोष्टीपासून दूर होत चाललेला आहे. या क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागून सर्व काही विसरलेलं आहे. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, ताटात किती जरी असलं ना तरी भुकेपेक्षा जास्त खाता येत नाही. पण मनुष्य मात्र हे सर्व विसरलेला आहे. तो स्वतःच्या धुंदीमध्ये जीवन जगत आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो चुकतो त्याला एक वेळ दोन वेळ क्षमासुद्धा मिळते. पण जो वारंवार जर चुकी करत असेल ना, जाणून बुजून चुकी करत असेल तर या कलियुगामध्ये त्याला शिक्षासुद्धा होणार आहे. आणि आजवर आपण पाहिलेलं आहे की ज्यांनी वाईट कर्म केलेले आहेत ना, डोळ्यासमोर त्यांचा मृत्यू होत आहे. डोळ्यासमोर त्यांच्या वेदना आपल्याला दिसत आहेत. म्हणून कर्म करताना थोडं देवाला घाबरा, कारण आपल्या सभोवताली देव आहे हे आपण मात्र विसरून गेलेलो आहोत. जिथे समस्या असते ना तिथूनच मार्ग मिळत असतो. म्हणून जिथून समस्या निर्माण होतात तिथे परमेश्वराचं चिंतन करायला सुरुवात करा. आणि अगोदर केलं ना तर आपण भक्ती मार्गामध्ये नाहून गेल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्य मात्र या सर्व घमेंडीमध्ये राहतो आणि शेवटी मृत्यूची वेळ येते आणि सर्व काही त्याला आठवायला लागतं की भगवंताला मी वचन दिलं होतं की मी जेव्हा पोटातून बाहेर येईल ना तेव्हा मी सर्व तुझे कार्य करील, भक्ती मार्गामध्ये लागेल, तुझी मी सेवा करील. पण जेव्हा आईच्या पोटातून जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा भगवंताला लगेच हा प्रश्न विचारू लागतो, मी तुला कुठे वचन दिलं बरं? सर्व वचन तो विसरून जातो. पण समर्थांनी पुन्हा प्रत्येक बाळाला आठवण दिलेलं आहे, कारण आपण समर्थांची बाळच आहोत ना, सद्गुरूंची बाळच आहोत ना. प्रत्येक मनुष्याला परत आठवण करून दिलेली आहे की तुझे विसरलेले वचन आहेत ना तू पूर्ण केलेले नाहीत. आणि आता ती संधी आलेली आहे, ती संधी तू घालवू नकोस, तुझ्या जीवनाचं सोनं करून घे. कारण हे समर्थ विचार प्रत्येकाला मिळतात का? कधीच मिळत नाही. तुझ्या आईवडिलांची पूर्वजांची पुण्याई आहे ना, म्हणून तू या मार्गामध्ये आहेस. या मार्गामध्ये तू निरंतर राहा, निरंतर उपासना कर, कारण हे उपासनेचं फळ आहे ना तुझ्या पिढ्यानपिढ्या तुला मिळणार आहे. म्हणून प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक समर्थनार्थ कार्यामध्ये तुला त्याची गरज भासणार आहे. जेव्हा तुझा मृत्यू जरी होईल ना, मृत्यूच्या नंतरसुद्धा या सर्व कार्याची तुला गरज भासणार आहे. जेव्हा तू इथे जिवंत असताना जर भगवंताचं कार्य केलं नाही तर तुला मृत्यूमध्ये संकटसुद्धा निर्माण होणार आहेत. म्हणून तुला या संकटातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकमेव मार्ग आहे सद्गुरू मार्ग. समर्थ विचार समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. सदा देव काची झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे जोपर्यंत तू समर्थांच्या कार्यामध्ये सहभागी होत नाही, तुझा देह झिजवत नाही ना, तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये समाधानसुद्धा निर्माण होणार नाही. आणि जेव्हा या वैखरीमध्ये रामनाम तू घेशील, नित्य तुझ्या जीवनामध्ये समाधानच निर्माण होईल. म्हणजे काय? म्हणजे तू उत्तम दास होशील, तू उत्तम भगवंताचा सोबती होशील. म्हणजे काय? म्हणजे आपण जर मैत्री करायची झाली ना तर मनुष्यानं भगवंताशी करावी. आपण जर प्रेम करायचं झालं ना, मनुष्यानं भगवंताशी करावं, आपल्या आईबापाशी करावं. पण मनुष्य मात्र निरर्थक गोष्टींमध्ये सर्व काही व्यर्थ घालवून टाकतो. आणि शेवटी काय मिळतं बरं? शेवटी असतो तो पश्चाताप. म्हणून पश्चाताप करायचा नसेल ना तर भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. तुमच्या जीवनामध्ये
नक्कीच आमूलाग्र बदल घडेल. तुमच्या जीवनामध्ये जी स्वप्न पाहिलेली आहेत ती नक्कीच सत्यात उतरतील. समर्थांनी सांगितलेली उपासना करा. समर्थांनी सांगितलेलं पूर्ण नियमांचं पालन करा. तुमच्या जीवनामध्ये नित्य नेमाने सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.